विद्यार्थी मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण दिलेले इक्वेशन्स लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबलच्या स्वरूपातील असतील तर ते कसे सोडवायचे आपण पाहिले. परंतु जर दिलेलं इक्वेशन लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबलच्या फॉर्ममध्ये नसेल तर ते कसं सोडवायचं, तर त्याच पद्धतीचे एक्झाम्पल आपण पाहू. इक्वेशन्स reducible to a pair of linear equations in two variables. It's an example 3 upon x minus 4 upon y equal to 8. हे एक्झाम्पल पाहिलं आपल्या लक्षात येईल. दिस इज नॉट ए लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल. का नाही? कारण आपल्याला माहित आहे लिनियर इक्वेशन कोणत्या फॉर्ममध्ये असतं. ax प्लस by इज इक्वल टू c या फॉर्ममध्ये असतं. म्हणजे त्या फॉर्ममध्ये नाही, म्हणजे हे इक्वेशन लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल फॉर्ममध्ये नाही. आपल्याला त्या फॉर्ममध्ये कसं रिड्यूस करायचं बा. ह्या इक्वेशन आपण असं लिहू शकतो 3 इंटू ब्रॅकेट 1 अपॉन x. 3 अपॉन x ला 3 इंटू 1 अपॉन x लिहिता येईल. मायनस 4 into 1 upon y is equal to 8. आता यामध्ये पहा 1 upon x ची व्हॅल्यू आपण रिप्लेस करायची. कोणताही व्हेरिएबल घ्या m. 1 upon y ची व्हॅल्यू घ्या n. नाउ रिप्लेसिंग 1 upon x by m and 1 upon y by n. We get आपल्याला काय व्हॅल्यू मिळेल. 1 upon x याची व्हॅल्यू m ठेवली तर इक्वेशन मिळेल 3m minus 4n is equal to 8. आता हे इक्वेशन लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबलच्या फॉर्ममध्ये आहे का? आहे. कारण कोणत्या फॉर्ममध्ये पहा ax प्लस by इज इक्वल टू c या फॉर्ममध्ये, म्हणजे हे इक्वेशन लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबलच्या फॉर्ममध्ये आलं. आता या टाईपचे एक्झाम्पल आपल्याला या प्रॅक्टिस सेटमध्ये सोडवायचे. यातलं फर्स्ट एक्झाम्पल पहा 2 upon x minus 3 upon y is equal to 15. 8 upon x plus 5 upon y is equal to 77. अगोदर दिलेले एक्झाम्पल जशाला तसे लिहा. 2 upon x minus 3 upon y is equal to 15. 8 upon x plus 5 upon y is equal to 77. हे इक्वेशन्स लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल या फॉर्ममध्ये नाही, आपल्याला त्या फॉर्ममध्ये रिड्यूस करायचे. ह्याला आपण असं लिहू शकतो 2 इंटू 1 अपॉन x मायनस 3 इंटू 1 अपॉन y इज इक्वल टू 15. ह्याला असं लिहिता येईल 8 इंटू 1 अपॉन x प्लस 5 इंटू 1 upon y is equal to 77. Now replacing value of 1 upon x is equal to m. 1 upon x ची व्हॅल्यू आपण m ठेवली and 1 upon y is n. Therefore we get आपल्याला कोणते इक्वेशन मिळतील पहा. 1 upon x ची व्हॅल्यू आपण m ठेवायची. therefore 2 into m that is 2m minus 3 into 1 upon y is n. 3n is equal to 15. This is number 1. And second equation is 8m plus 5m n
इज इक्वल टू 77. दिस इज नंबर 2. आपल्याला हे इक्वेशन मिळतील. आता हे इक्वेशन कसे सॉल्व्ह करायचे पहा. 2m minus 3n is equal to 15. 2m minus 3n is equal to 15. This is equation number 1. And second equation is 8m plus 5n is equal to 77. 8m plus 5n is equal to 77. This is number 2. असे एक्झाम्पल कसे सोडवायचे आपण पाहिलेले आहे. आता याचे कोएफिशियंट इक्वल आहेत का? नाही. मग इक्वल नसतील तर इक्वल करायचे. पहा इथं आपण समजा कोएफिशियंट ऑफ n इज 5. 5 न इक्वेशन 1 ला मल्टिप्लाय केलं तर इक्वेशन 2 ला कितीने मल्टिप्लाय करावं लागेल? 3 ने मल्टिप्लाय करा. साइन नाही घेतला तरी चालेल. 3. Now multiplying by 5. 5 into 2m 10m minus 5 into 3 15n is equal to 5 into 15 75. This is number 3. Multiplying by 3 24m plus 15n multiplying by 3 is equal to 3 into 7 21 carry 2. 3 into 7 21 plus 2 23. Equation number 4. आता या दोन इक्वेशन मध्ये पहा ह्यांचे कोएफिशियंट इक्वल आहेत, साइन डिफरंट आहेत. म्हणजे काय करावं लागेल? ॲडिशन. मायनस 15n प्लस 15n गेट कॅन्सल. ह्या दोन्हीचे ॲडिशन घ्या. 34m इज इक्वल टू 5 plus 1 6 7 plus 3 10 0 carry 1 2 plus 3 2 plus 1 3. Therefore m is equal to 306 divided by 34. किती ना भाग जाईल? समजा आपण 2 ने डिवाइड केलं ह्याला तर इथं येईल 17. इथं येईल 1 5 3. 17 ने डिवाइड केलं तर कितीचा भाग जाईल? 9. Therefore value of m is 9. पहिली व्हॅल्यू आपल्याला m ची मिळाली 9. आता आपल्याला n ची व्हॅल्यू काढायची. तर ही व्हॅल्यू काय करायची? इक्वेशन नंबर ह्या 4 पैकी कोणत्याही इक्वेशन मध्ये ठेवली तरी आपल्याला n ची व्हॅल्यू मिळते. परंतु सोपं कशामध्ये जाईल? इक्वेशन 1 मध्ये ठेवू आपण. Therefore equation 1 becomes. Therefore equation 1 becomes. आता इक्वेशन 1 मध्ये m ची व्हॅल्यू 9 ठेवा. 2 into 9 minus 3n is equal to 15. 2 into 9 18 minus 3n is equal to 15. Minus 3n is equal to 15 minus 18, and 15 minus 18 is minus 3. Therefore n is equal to minus 3 divided by minus 3. हा मायनस मायनस कॅन्सल होतील. 3 ला डिवाइड केलं 1 येईल. Therefore n is equal to 1. दिलेल्या इक्वेशनचं हे सोल्युशन आहे का mn च्या फॉर्म मध्ये? नाही, कारण आपल्याला दिलेलं इक्वेशन xy च्या फॉर्म मध्ये. म्हणून कसं लिहिता येईल आता आपल्याला? 9 m इज इक्वल टू 9. आपल्याला माहित आहे m ची व्हॅल्यू काय? 1/x. आपण रिप्लेस केलेली व्हॅल्यू m कशाबद्दल रिप्लेस केली? 1/x इज इक्वल टू 9. Therefore x is equal to
ह्याचा रेसिप्रोकल घेतला तर काय येईल 1/9 ही आली x ची व्हॅल्यू. अँड n इज इक्वल टू 1, n ची व्हॅल्यू काय 1/y इज इक्वल टू 1. ह्याचा रेसिप्रोकल घेतला तरी y ची व्हॅल्यू काय येईल मग 1. Therefore x ची व्हॅल्यू x इज इक्वल टू 1/9, y इज इक्वल टू 1 इज द solution of given simultaneous equations. या टाइपचा आणखीन एक एक्झाम्पल आपण पाहू. नंबर 2, 27/x-2 plus 31/y plus 3 is equal to 85 and 31/x-2 plus 27/y plus 3 is equal to 89. आता हे दिलेले इक्वेशन लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबलच्या फॉर्म मध्ये आहेत का? नाही, कारण ax plus by is equal to c या फॉर्म मध्ये हे नाहीत, म्हणजे लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल नाही. तर आपल्याला हे रिड्यूस करावं लागतील. कसे रिड्यूस करायचे पहा. या अगोदर दिलेले एक्झाम्पल दिलेले इक्वेशन जसं तसे लिहा. 27/x-2 plus 31/y plus 3 is equal to 85. 31/x-2 plus 27/y plus 3 is equal to 89. ह्याला आपल्याला असं लिहिता येईल 27 into bracket 1/x-2 लिहिता येईल. 27 into 1/2 plus 31 into 1/y plus 3 is equal to 85. And similarly 31 into 1/x-2 plus 27 into 1/y plus 3 is equal to 89. आता काय करावं लागेल? रिप्लेस करावं लागेल आपल्याला व्हॅल्यू. रिप्लेसिंग 1/x-2 बाय कोणताही व्हेरिएबल घ्या. समजा आपण व्हेरिएबल a घेऊ, a and 1/y plus 3 by b. Therefore these equations becomes, हे इक्वेशन काय होतील पहा. 27 ह्याची व्हॅल्यू a ठेवली प्लस 31 1/y plus 3 ची व्हॅल्यू b ठेवली इज इक्वल टू 85. समजायला आपण इक्वेशन 1 म्हणू. दुसरं इक्वेशन काय होईल 31 1/x-2 ची व्हॅल्यू a प्लस 27 b is equal to 89. This is number 2. Now आपल्याला अगोदर a आणि b च्या व्हॅल्यू काढावं लागतील. तर दिलेले इक्वेशन एका खाली लिहू. 27a plus 31b is equal to 85, equation number 1, and 31a plus 27b is equal to 89, equation number 2. असे एक्झाम्पल कसं सोडवायचं आपण पाहिलेलं आहे. पहा, क्रॉस कोएफिशियंट इक्वल असतील. 27 इक्वल आहेत, 31 इक्वल आहेत. म्हणजे क्रॉस कोएफिशियंट इक्वल असतील तर एकदा ॲडिशन घ्यायची, एक इक्वेशन मिळेल. नंतर सबट्रॅक्शन घ्यायचं, दुसरं इक्वेशन मिळेल. आणि ते दोन इक्वेशन सॉल्व्ह करून आपल्याला पाहिजे असल्या व्हेरिएबलच्या किमती मिळतील. पाहिजे आपण अगोदर ॲडिशन घेऊ.
7 plus 1 8, 2 plus 3 5. 58a plus 58b is equal to, यांची ॲडिशन घ्या, 9 plus 5 14, कॅरी 1, 9 plus 8 17. काय केलं आपण? बाय ॲडिंग इक्वेशन्स 1 and 2. आता पहा कितीनं डिवाइड करता येईल याला? 3 ला भाग जाणारी संख्या 58 आहे. देअरफॉर डिवाइडिंग बाय 58 वी गेट 58a ला 58 ने डिवाइड केलं तर काय येईल? 58 कॅन्सल होतील, म्हणजे a प्लस 58b डिवाइड बाय 58 कॅन्सल होतील, b इज इक्वल टू 174 ला 58 ने डिवाइड केलं तर कितीचा भाग जाईल? 3 चा. दिस इज इक्वेशन नंबर 3. म्हणजे यांची ऍडिशन घेऊन आपल्याला एक इक्वेशन मिळालं. आता यांची सबट्रॅक्शन घेऊ आपण. राइट डाउन दिस इक्वेशन्स. 27a plus 31b 27a plus 31b is equal to 85. इक्वेशन नंबर 1. आणि दुसरं इक्वेशन आहे 31a plus 27b is equal to 89. This is equation number 2. आता आपल्याला काय घ्यायचं आहे? सबट्रॅक्शन घे. Therefore minus minus minus. मोठी संख्या कोणती? मायनस आहे, म्हणजे काय येईल? मायनस 31 मधून 27 गेले, किती राहतील? 4. मायनस 4a, मोठी संख्या प्लस आहे म्हणून प्लस 31 मधून 27 गेले, 4b इज इक्वल टू, इथं मोठी संख्या किती? मायनस आहे, देअरफॉर मायनस 89 मायनस 85 दॅट इज 4. आता डिवाइड कशाने करायचं आहे? डिवाइडिंग बाय a, सॉरी डिवाइडिंग बाय 4 ने डिवाइड करू तर काय येईल पहा. पहिल्या संख्येला मायनस 4a डिवाइड बाय 4 कॅन्सल होतील, मायनस a, नंतर 4 डिवाइड बाय 4 1b that is b is equal to minus 1. मायनस 4 ला 4 ने डिवाइड केलं 1 येईल. दिस इज इक्वेशन नंबर 4. नाउ राइट डाउन इक्वेशन नंबर 3 and equation number 4, that is a plus b is equal to 3. This is equation number 3. And equation number 4, minus a plus b is equal to minus 1. This is number 4. आता काय करावं लागेल? इथं ऍडिशन घेऊ आपण. मायनस a प्लस a गेट कॅन्सल, b प्लस b 2b is equal to 3 minus 1, किती? 2. Therefore value of b is 2/2, that is 1. आपल्याला आता a ची व्हॅल्यू काढायची, तर ही व्हॅल्यू कशामध्ये ठेवावं लागेल? कोणत्या इक्वेशन मध्ये ठेवली तरी चालेल. या दोन पैकी इक्वेशन 3 मध्ये ठेवू आपण. देअरफॉर इक्वेशन 3 बिकम्स, a ची व्हॅल्यू b ची व्हॅल्यू ठेवायची. a प्लस व्हॅल्यू ऑफ b इज 1 इज इक्वल टू 3. Therefore a is equal to 3 minus 1. Therefore value of a is 3 minus 1 is 2. आपल्याला a आणि b च्या व्हॅल्यू मिळाल्या, परंतु आपल्याला कोणत्या फॉर्म मध्ये पाहिजे? व्हॅल्यू कशाच्या पाहिजेत? x आणि y च्या व्हॅल्यू पाहिजे.
व्हेरिएबल x आणि y च्या. Now take value of a. a is 2. a आपण कशासाठी रिप्लेस केलं होतं? 1/x minus 2 ला आपण a कन्सिडर केलं होतं. Therefore 1/x minus 2 is equal to 2. आता आपण याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर 2 डिवाइड बाय 1 आहे. 1 into 1 1. 2 न मल्टिप्लाय करा. 2 into x 2x minus 2 into 2 4 is equal to 1. Therefore 2x is equal to 1 minus becomes plus 4 is equal to 5. Therefore value of x is equal to 5/2. ही x ची व्हॅल्यू आली. आता आपल्याला व्हॅल्यू y ची व्हॅल्यू काढायची. अँड b इज इक्वल टू, b ची व्हॅल्यू किती? 1. b आपण कशाला म्हणलं होतं? 1/y minus y plus 3. b ची व्हॅल्यू 1/y plus 3 is equal to 1. Taking cross multiplication, y plus 3 into 1, that is y plus 3 is equal to 1 into 1 is 1. म्हणजे y is equal to काय येईल? 1 minus 3. y equal to 1 minus 3 म्हणजे काय? minus 2. x ची किंमत मिळाली, y ची किंमत मिळाली. Therefore x is equal to 5/2, y is equal to minus 2 is the solution of given simultaneous equation. Simultaneous equations. Thank you.